भावांनो आता मस्तपैकी पाणीपुरी खाऊन झाले आणि आता आम्हाला माळवाना जायचं फक्त आता एवढं उन्हात माळवाना जायचं म्हणल्यावर कधी जरा नको वाटले त्यामुळे आता जरा कुठं दुसरीकडे जातो आणि तिथनं मग माळवानाला जाऊ. चला भावांनो आता आम्ही भाजी मार्केटमध्ये आलोय मस्तपैकी. इचलकरंजीतलं भाजी मार्केट जे आहे की नाही इथं आलोय. भाजी मार्केट आहे इकडे इचलकरंजीत येऊन घ्यायचं कारण म्हणजे आमच्या इथं जरा मित्राला एकटं पैसे द्यायचं होतं म्हणजे कामगारला, त्यामुळे आम्ही इचलकरंजीतच माळवा बाजार करालोय. आता बायको इथं मस्तपैकी कांदा घ्यायला लागल्या. आपल्याला काम काही नाही, आपलं फक्त व्हिडिओचं काम आहे, आपण फक्त व्हिडिओ करायचे. हो एवढा बाजार भरला आता हे जरासा कमी आहे, जरासा अंधार पडला का नाही लय बाजार होते इथं, म्हणजे लय लोक येत्या, लय गर्दी होत्या. तर बायको मस्तपैकी माळवा खरेदी करायला. बायकोला काय कळते सगळं त्यामुळे काय टेन्शन नाही. आपण नुसता निवांत पैसे घ्यायचं, पैसे घेऊन निवांत आपण पैसे द्यायचं, पैसे भागवायचे सगळ्यांना, तेवढंच करायचं आपण, आपल्याला काय काम नाही दुसरं. मला सांगतो इचलकरंजीत आता दिवसाचा माळवा आणायला गेला, एवढी महाग माळवा आहेत की नाही, एवढी महाग, भयानक रेट आहेत. त्यामुळं थोडीफार घेतल्यात माळवा, काही नाही म्हणत थोडीफार घेतल्यात सगळे. आता आम्ही घेऊन मस्तपैकी आता आम्ही घराकडे चाललोय. माळवा किती महागाच होतो? 30 रुपये कोथमीर, एवढी महाग माळवा. आता पर्याय नाही आपल्याला, तरी पण घेतलंय. तर एक गोष्ट अशी समजून झाल्या, माळव महाग आहेत का आम्हाला पगार कमी आहे हे समजून झाले. त्यामुळे आता जेवढी होत्या तेवढी घेतलं माळव. आता चाललोय घरात. चिकन आणायचं मस्तपैकी 2 दिवस जाते, त्यामुळे टेन्शन नाही. 1 दिवस चिकन आणायचं 2 दिवस जाते, आणि अंडे आणायचं 1 दिवस जातोय, आणि माळव 2-3 दिवस जाते, त्यामुळे काय टेन्शन नाही. चला जाऊया आता घरात.